पूर्णतः खचलेलं आपण पाहतो. रोहित पवार यांची देखील काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिली. त्यांना अतिशय अश्रू अनावर झालेले होते. तर युगेंद्र पवार ज्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांसमोर आव्हान उभं केलेलं होतं, ते देखील पूर्णतः मानसिकरित्या कोसळलेले होते. अजित पवारांचं असं निधन होणं, त्यांचं अकाली जाणं, त्यांची अकाली एक्झिट प्रत्येकासाठी धक्कादायक आहे, वेदनादायक आहे. रुग्णालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी आता अजित पवारांसाठी ही घोषणा सुरू केलेली आहे. अजित पवार परत या, अजितदादा परत या, असं भावनिक साकडं हे सगळे कार्यकर्ते घालताना आपल्याला दिसत आहेत. पण सत्य हेच आहे की अजित पवार यांचं अकाली निधन झालंय हे पचवणं, हे स्वीकारणं प्रत्येकासाठी महत् कठीण झालेलं आहे. या सगळ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा देखील तिकडे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. राजकारणातल्या दादा पर्वाचा एक अत्यंत करुण आणि धक्कादायक असा अंत झालेला आहे. जेव्हा विमान अपघाताची बातमी आली तेव्हा काहीशी आशा होती, पण जेव्हा अपघाताची दृश्य समोर आली तेव्हा मात्र आशा हळूहळू मावळायला सुरुवात झाल्या. कारण का विमानाचा चक्काचूर झाला होता, विमान पूर्णतः जळलेल्या स्थितीत होतं. त्यामुळे त्यातून प्रवास करणारे किती जण वाचले असतील ही शक्यता काहीशी धूसर होत होती. आणि त्यानंतर काहीच वेळात ती अत्यंत अमंगल आणि दुःखद बातमी महाराष्ट्राच्या कानावर येऊन धडकली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. धडाडीचे नेते म्हणून अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आपली ओळख निर्माण केलेली होती. अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनीही नसताना अजित पवार कार्यालयात धडकायचे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची प्रचंड धावपळ उडायची. अजित पवारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देताना पळापळ व्हायची. हे चित्र महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलेलं आहे. प्रशासनावरती जबर हुकूमत अजित पवारांनी प्रस्थापित केलेली होती, जी कोणत्याही राजकीय नेत्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग होताना भीषण अपघात झाला आणि त्यानंतर याच अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दादा अशी प्रेमाची लाडकी ओळख अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केलेली होती. आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व संपलं, अशी भावना प्रत्येकानं व्यक्त केली आहे. काही वेळापूर्वी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार हे बारामतीमध्ये पोहोचले तेव्हाची दृश्य. पवार कुटुंबीय हळूहळू बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्लीहून रवाना झालेले आहेत. ते सुद्धा काही वेळात बारामतीमध्ये पोहोचतील. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातला उमदा सहकारी गमावला. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार दिलखुलास होते, मनात येईल ते बोलायचे, ते दीर्घ द्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते दादा म्हणून लोकप्रिय होते, ते असे अकाली जातील असं वाटलं नव्हतं. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्यानं राज्यातल्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा ट्विट करत आपल्या भावना आणि सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत.
खंबीर नेता, उमदा सहकारी गमावला, असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. आणि अजित पवार हे दिलखुलास होते, दीर्घद्वेषी नव्हते, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उद्धव ठाकरेंनी सांगितलेले आहेत.